नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मुकबधीर दृष्टीहीन महिलेवर लैंगिक अत्याचार. जत तालुक्यातील देवनाळ येथे 67 वर्षीय मुकबधीर व दृष्टीहीन महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून 19 वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी केशव राजाराम घाटगे वय वर्ष 19 राहणार देवनाळ तालुका जत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 जून रोजी दुपारी घडली आहे. पीडित महिला आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. ती जन्मापासून मुकबधीर असून दृष्टीहीन आहे. फिर्यादी महिला 31 मे रोजी नातेवाईकांच्या निधनामुळे परगावी गेल्या होत्या. त्यावेळी घरातील वृद्ध पती मुलीसाठी जेवणाची व्यवस्था करण्याबाबत त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. मात्र दरम्यान 1 जून रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराला कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी घरच्या जिन्याखालून आवाज आल्याने त्या तेथे आल्या असता गावातील एका संशयित तरुणाने त्याच्या मुकबधीर व दृष्टीहीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचं दिसून आलं. पीडित महिलेच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर संबंधित व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती फिर्यादीने आपले पती व नातेवाईकांना दिली. त्यानंतर कुटुंबियांनी चर्चा करून जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.